नमस्कार. जागृती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नाम. नाम म्हणजे परमेश्वराचं नाव. नाम घेताना आपण परमेश्वराचं कुठलंही नाव घेऊ शकतो. नाम हे जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. जीव म्हणजे हे शरीर आणि शिव म्हणजे शरीरातलं चैतन्य. जीव आणि शिव जेव्हा एकत्र येतात, तेव्हा चैतन्य शरीरात प्रकट होते आणि शरीर क्रिया करू लागते. जर चैतन्य नसेल, तर शरीर शव म्हणजेच निश्चल होते. आपल्याला मानव जन्म मिळाला आहे, हे आपलं परमभाग्य आहे. मानव जन्मात आल्यावर आपण आपल्या जन्मात काय करायला हवे? आपण कसं जगायला हवं? आपलं ध्येय काय असावं? मनुष्य जन्म मिळाला असेल, तर असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. जर असे प्रश्न आपल्याला पडत असतील, तर आपल्यातले चैतन्य जागृत होण्याची आशा बाळगता येते. याच आशेचा किरण पकडून नाम जर आपण घेतले, तर आपल्या जीवनाचे सार्थक आपल्याला करता येते. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम हे शरीरातील वृत्ती, संस्कार आणि परमेश्वर यांना जोडणारी साखळी आहे. ज्यांना खरोखरच परमेश्वर प्राप्तीची तळमळ लागते, ते नाम घेण्यात कसलीही कुसूर करत नाहीत. नाम घेऊन ते आपल्याला कानाने ऐकू येते असे घेतले, तर ते आपल्या मनात भिनते. जेव्हा आपल्या मनात नाम भिनते, तेव्हा नाम घेण्याची उच्चतम अवस्था आपल्याला प्राप्त होते. आत्मस्वरूप प्राप्त होते. आत्मस्वरूप प्राप्त होणे हेच आपल्या जीवनाचे खरे ध्येयही आहे आणि साध्यही आहे. नाम घेण्याची सुरुवात सगुणात म्हणजेच आकारात होते. पण त्याचा शेवट निर्गुणात म्हणजेच निराकारात होतो. नाम हे अंगात भिनले पाहिजे. जेव्हा ते अंगात भिनते, तेव्हा आपली शरीरबुद्धी नाहीशी होते. आपल्यातला मीपणा नाहीसा व्हायला लागतो आणि परमेश्वर आणि आपल्यातलं चैतन्य याची एकरूपता आपल्याला अनुभवायला मिळते. परमेश्वर हा निराकार आहे. पण जेव्हा तो सगुणात आला, तेव्हा त्याला नामाचं रूप लागलं आणि हेच नामाचं रूप घेऊन आपण नाम घ्यायला सुरुवात करतो. हे नाम आपल्याला निर्गुण निराकार परमेश्वराची अनुभूती देते. सगुण आणि निर्गुण भक्तीला नामाचाच आधार आहे आणि नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग नाम साधनेने सुरू होतो. तो जसजसा पक्का पक्का होत जातो, तसतसे नाम घेऊन आपली वृत्ती सुधारते. मन शांत होते. मन शांत झाले की विश्वास दृढ होतो. नामसाधना वेगाने घडायला लागते. ती अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण बनते. नाम हे इतके खोलवर गेले पाहिजे की शेवटचा श्वासही नामातच गेला जायला हवा. नाम हे मनाचे जीवनच बनायला हवे. कारण नाम हे परमात्म्याचे स्वरूप आहे. नामात फक्त आणि फक्त आनंदच आहे. तेव्हा नाम घेत राहा, मन शांत करत राहा, आनंद मिळवत राहा. सत चित आनंद फक्त नामातूनच मिळेल. धन्यवाद.